कशा आहात तुम्ही सर्व? मी तर छान आहे. श्री स्वामी समर्थ स्वामींची आठवण काढूया आपण. 17 ऑगस्ट आहे, 2026 आहे. नागपंचमीचा दिवस आहे आणि महादेवांचा दिवस आहे. आपला श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि दुग्ध शर्करा योग, त्याच्यामध्ये आणखीन नागपंचमी आलेली आहे. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या बहिणींनी भावासाठी उपवास ठेवला होता. तर आपण आता बघूया. नागपंचमीचं सण आहे, नागपंचमीचा आजचा दिवस आहे. कोणी कोणी पूजा केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे पाटावरती नाग काढले जातात, जसं मी पोस्टमध्ये टाकलेलं आहे त्यानुसार. तर तुमच्याकडे कशी नागाची जोडी पूजली जाते, की तुमच्याकडे पोस्टर लावलं जातं, फ्रेममधल्या नागाला पूजलं जातं, शिव भगवानांच्या वरती असलेल्या नागाला पूजलं जातं, की मंदिरमध्ये तुम्ही जाऊन पूजता, नक्की सांगा. तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवपरिवारा आज आपण पूर्ण रीडिंग करत आहोत. माता पार्वती काय सांगतायत आपल्याला, खुद्द महादेव आपल्याला काय संदेश देत आहेत. 17 तारीख 2026 ऑगस्टचा महिना आहे, पंचमी आहे, नागपंचमी. नागदेवतांचा काय आशीर्वाद मिळतोय. त्याच्यानंतर अशोक सुंदरी माता, शंकर महादेवांची आपली कन्या, गणपती बाप्पा, कार्तिकेय भगवान यांच्या सगळ्यांचा शिवपरिवाराचा, शिवांच्या 5 नागकन्या यांच्या सगळ्यांचा काय आपल्याला मिळतोय संदेश, आज नक्की आपण बघूया. आणि मेन म्हणजे तुमच्या फीडमध्ये तुम्ही स्क्रोल करता करता जर का तुम्हाला हे आलं तर नक्की तुम्ही हे ऐका पूर्ण रीडिंग. काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये कळेलच, काही ना काहीतरी तुमच्याशी मिळतं जुळतं असेल तर मला नक्की तुम्ही सांगा. चल आपण रीडिंगला काही उशीर न करता सुरुवात करूया. आज मी टॅरो कार्डनी बघणार आहे, आपल्याला देवदूत काय सांगता आहेत ते पण मी बघणार आहे. एंजल कार्डनी आणि टॅरो कार्डनी आपण बघणार आहोत. तर मी कार्ड काढलेलं आहे शफल करून. सकाळपासून दुपारपर्यंतचं कार्ड आहे, दुपारपासून रात्रीपर्यंतचं कार्ड आहे. तर बघू नागदेवता आपल्याला काय आशीर्वाद देत आहेत, काय काय आपल्यासोबत होऊ शकतं येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये 17 ऑगस्ट 2026 बघूया काय होऊ शकतं. सकाळपासून दुपारपर्यंतचं कार्ड आहे. वाव, ब्युटिफुल कार्ड, ब्युटिफुल कार्ड आलेला आहे. बिग हॅपी चेंजेस, खूप मोठ्या प्रमाणावरती तुमच्या जीवनामध्ये चेंजेस येणार आहेत, बदल घडणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती तुमच्या जीवनात बदल घडणार आहेत. तर ते कोणते कसे घडणार आहेत ते आपण बघूया. आजच्या दिवसामध्ये तुमची सुरुवात ती आहे ना, सुरुवातच सकाळी उठल्यापासून तुमच्यामध्ये खूप बदल तुम्हाला दिसून येतील, बदलाचे संकेत मिळतील. ऑफिसमध्ये गेल्यावरती कदाचित तुम्हाला काहीतरी नवीन काम मिळेल जे तुमचं जीवन बदलून टाकेल. उद्या शिवलिंगावरती खूप जण जातील, शिवलिंगावरती उद्या खूप जण पाणी वाहतील, नागोबा देवांची पूजा करतील उद्या. तर नागोबा देव कदाचित म्हणतात ना की ते जसे जात असतात सरपटत, तसे ते पटपट जातील. तसं पटपट उद्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चेंज होतील. तर तुम्हाला असं सांगितलं जातं या कार्डामध्ये की नवीन जे पण तुमच्या जीवनामध्ये मोठे चेंजेस होणार आहेत, बदल होणार आहेत, त्यासाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही प्रार्थना करू शकता की मी जे तू काय बदल देशील परमेश्वरा, त्याच्यासाठी युनिवर्स, ब्रह्मांडा मी तयार आहे. ब्रह्मांडाचे नायक स्वतः आपले स्वामी आहेत. तर स्वामी काय काय बदल तुमच्यामध्ये घडवून आणणार आहेत ते आपण बघूया. करिअरमध्ये म्हणजे तुमच्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या बिझनेस असेल तुमचा, काही तुमचा नोकरीधंदा असेल तर त्याच्यानुसार आपण जर का बघितलं तर उद्या तुमच्याकडे खूप चेंजेस येणार आहेत. कदाचित उद्या तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट अचानकपणे मिळणार असेल, असं होऊ शकेल. उद्या कदाचित तुमच्या थ्रू एखादी परचेस ऑर्डर नवीन येऊ शकेल. कदाचित उद्या तुम्ही जर का जॉब करत असाल तर तुम्हाला उद्या अचानकपणे तुम्हाला जे न मिळणारं प्रमोशन, जे मिळालेलं नाही आहे ते प्रमोशन मिळून एखादी नवीन तुम्हाला वरची पदोन्नती मिळू शकते. असं तुमच्यासोबत होऊ शकतं. जे पण जॉब करतायत त्यांच्या उद्या मनामध्ये कधीपासून ते दुसरा इंटरव्ह्यू देऊ, दुसरा जॉब बघू असं त्यांच्या मनामध्ये कधीपासून येते. तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एकदम अचानकपणे खुशखबर मिळू शकते की उद्याच्या दिवसामध्ये 17 ऑगस्टच्या दिवसामध्ये त्यांना एकदम असं कळू शकतं की त्यांना अरे मला आज सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावरती डायरेक्ट ईमेल वगैरे उघडल्यावरती स्वतःचा डायरेक्ट तुम्हाला कळू शकतं, जीमेल वगैरे ओपन केल्यानंतर अरे मला हे आलं, लेटर आलं, मला इन्व्हिटेशन म्हणजे इंटरव्ह्यूचं लेटर आलं. म्हणून इंटरव्ह्यूचा मेसेज कोणाला व्हॉट्सअपवर येऊ शकतो, कोणाला SMS येऊ शकतो, कोणाला कॉल येऊ शकतो. असे वेगवेगळे चेंजेस तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतात. आमच्या गृहिणींनासुद्धा उद्याला जर का कोणी जर का म्हणतात ना क्लाउड किचन चालवत असतील किंवा कोणीतरी
कोणी कॅटरर्स असतील किंवा कोणी आणखी काही बिझनेसमध्ये असतील किंवा आपले नॉर्मल बिझनेसमन असतील, शॉपकीपर्स असतील, कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्ही असा, शॉपकीपर असा, कोणीही तुम्ही असा, तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला एखादी मोठी ऑर्डर कोणती तरी मिळू शकते. कोणाचे मोठे अडकलेले पैसे मिळू शकतात ना कोणाला, असंही कोणाबद्दल होऊ शकतं. मोठे चेंजेस होतील, हॅपी चेंजेस होतील, जे तुम्हाला एकदम हुरळून टाकतील. एकदम तुम्ही आनंदित होऊन जाल. आनंद तुम्हाला गगनात मावेनासा होईल. कोणाची गाडीसाठी कोणी ऑर्डर करून ठेवलेली आहे तर त्याची गाडीच नाही आहेत. अहो खूप जण असतात ना की खूप जण गाडी बुक करतात पण त्यांना ती गाडी मिळतच नाही. 15 ऑगस्टला खूप जणांनी गाडी बुक केलेली. माझ्याकडे 3-4 जणांचं आलं, मॅडम आम्हाला गाडीच मिळाली नाही. तर म्हटलं ती तुमच्यासाठी 15 ऑगस्टला बनवली नव्हती, ती तुम्हाला नंतरच मिळणार आहे. मग ती नागपंचमीला कोणाला मिळू शकते ना, त्याचा कॉल येऊ शकतो. कोणी उद्या हॅप्पी बदल होणार आहेत तर कोणी तर नागपंचमीचा दिवस आहे. खूप घरांमध्ये उद्याच्या दिवशी गणपती बुक केले जातात. तर खूप जण उद्या गणपती बुक करायला जाणार आहेत आणि गणपतीच्या प्रतिमा बघून, जी पण गणपतीची प्रतिमा आपल्यासमोर असते किंवा आपण म्हणतो मूर्ती असते, ती बघून खूप जणांना प्रफुल्लित होऊ शकतात. तो पण एक बिग चेंजच आहे. कदाचित कोणी गणपतीची मूर्ती उद्या बुक करायला जाणार असतील तर त्याच्यात त्यांना कुठेतरी दुसरी मूर्ती घेतील, ते जरा यावर्षी वेगळं ट्राय करू म्हणून. काही जणांकडे परंपरागत असतात मूर्ती ठरलेल्या, काही जणांकडे ते दरवर्षी नवीन नवीन मूर्ती घेत असतात वेगवेगळ्या आकाराच्या. तर तसंही होऊ शकतं. उद्या तुम्ही मंदिरात वगैरे जाल तर तिथे तुमची कोणाशी भेट होऊ शकते की जी व्यक्ती तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकू शकते. एखाद्याला जॉब नाही आहे, कोणी असं चांगल्या ठिकाणी जॉब करणारी एखादी व्यक्ती बोलली तर चल बाबा मी तुला जॉबला लावतो, असं होऊ शकतं. आपले बिझनेसमन आहेत, ज्यांना स्टार्टअप नवीन करायचं आहे त्यांचं लोन पास होऊ शकतं. हे पण एक चेंजच झाला ना तुमच्या लाईफमध्ये, बदलच झाला ना. तुमचं जीवन पूर्ण बदलून जाऊ शकतं. असे संकेत तुम्हाला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. लव्ह रिलेशनशिपमध्ये ती बोलतच नाही, तो बोलतच नाही, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमधून बाहेर येऊन डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला बसतील. त्यांनी तुम्ही हुरळून जाल. हजबंड वाईफमध्ये खूप बोलणं नाही होत, डिस्टन्स रिलेशनशिप आहे, दुसऱ्या सिटीमध्ये, दुसऱ्या ओव्हरसीजमध्ये कुठे जॉब आहे, तिथे खूप दिवसापासून बोलणं नाही झालेलं तर कॉल येऊ शकतो. असेही बिग चेंजेस आहेत. चेंजेस तर कोणत्याही प्रकारचे असतात बदल जीवनामध्ये, पण जे होतील ते चांगले गोड बदल होणार आहेत. कोणाचं अचानक औषधच बंद होऊ शकतो. हो, ते खूप दिवसापासून प्रयत्न करतायत, माझी गोळी कधी कमी होईल, डॉक्टर माझी गोळी कधी बंद करतील, खूप वर्ष झाली मी ती गोळी घेतोय, तर त्याची गोळी बंद झाल्याने तो आनंदित होईल. कोणाच्या बड्डेच्या दिवशी वडील इथे अवेलेबल नसतात, ते कुठेतरी जॉबला दुसरीकडे असतात, तर कोणाचा बड्डे उद्या सेलिब्रेट होणार असेल तर तिथे कदाचित त्यांचे आईवडील हजर असू शकतील. तर असंही खूप जणांचं होतं ना की त्यांचे बाबा बाहेर असतात कुठेतरी, कोणाची तर आई बाहेर असते, बँकेचे वगैरे गव्हर्नमेंटचे कुठे जॉब करत असतील तर ते कदाचित उद्या येतील, त्याचा बड्डे असेल तर असंही होऊ शकतं. नागपंचमीचा दिवस आहे, तर नागोबा तुमच्यात काहीही बदल घडवून आणू शकतात. मटेरियल वर्ल्डचे बादशाह आहेत ते, त्यामुळे ते काही बदल घडवून आणतात. कोणीतरी नवीन काहीतरी उद्या खरेदी करायचा विचार करू शकतात. नागपंचमी आहे, चांगला दिवस आहे, चला खरेदी करूया. तुमच्या पूर्वजांचा, तुम्हाला पूर्वज असतात ना हे आपले, तर त्यांचा तुम्हाला काहीतरी आशीर्वाद उद्याच्या दिवशी मिळू शकतो. नागपंचमीच्या दिवशी असं तुमच्या मध्ये खूप बदल दिसून येऊ शकतात. कोणी इन्व्हेस्टमेंट करायला जातील, चांगला दिवस आहे, चला मी इन्व्हेस्टमेंट करतो. तर कोणाला अचानक त्यांचे मॅच्युअर्ड उद्या पैसे होणार असतील तर ते त्यांना जास्त पैसे मिळतील, त्यांनी ते आनंदित होतील. उद्या कोणाचा रिझल्ट येईल, त्याला आनंद होईल, बाबा मी एवढी मेहनत केली, मला त्याचं सक्सेस मिळालं. कोणाचा उद्या विजा येऊ शकतो, कोणाच्या विजासाठी नंबर लागू शकतो, तर कोणाची कुठे कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकते, कोणाची कॉम्प्युटर क्लासमध्ये, कोणाची कुठे ट्युशनमध्ये होऊ शकते ॲडमिशन. असंही आमच्या स्टुडंट्सबरोबर होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवसात तुमच्याबरोबर होऊ शकतात. कोणाला बाबा बेबीचा जन्म होऊ शकतो आणि त्यांनी त्या आनंदित आईवडील होऊ शकतात, त्यांची फॅमिली होऊ शकते. असंही होऊ शकतं. कोणाला उद्या कळू शकतं की मला बाळ होणार आहे म्हणून खूप वर्षाची प्रतीक्षा माझी संपली. कोणाला उद्या लग्नासाठी कोणाला एकदम समजू शकेल की अरे लग्नासाठी होकार आलेला समजू शकेल, किंवा ती किंवा तो हो बोलला म्हणून होईल. लव्ह रिलेशनशिपमध्ये जर का तुम्ही फॅमिलीमध्ये राहत असाल तर फॅमिलीमध्ये काहीतरी गुड न्यूज येईल, कोणाला प्रमोशन मिळेल, कोणी जागा घेतील उद्याच्या दिवशी, असं पण तुम्हाला होऊ शकेल. आणि ती जागा घेतल्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल. खूप मोठे चेंजेस तुमच्यामध्ये उद्या कोणतेही होऊ शकतात. जे मी सांगितले त्याच्या वर्षही जास्त आणखी काही होऊ शकतात. तर आपण बघूया उद्या सकाळपासून दुपारपर्यंत इतकं होऊ शकतं. उद्या दुपारनंतर तुमच्या जीवनामध्ये काय होऊ शकतं ते आपण बघूया. कार्ड आलेला आहे अबेंडन्स, समृद्धी.
इथे जे बोलले ते इथे संध्याकाळी होणारच आहे, गॅरंटी. ॲबंडन्स म्हणजे समृद्धी आलेली आहे तुमच्याकडे. इथे तुम्हाला जॉब लागला, इन्कम इथे स्टेडी होणार. इथे तुम्ही लिगलला कुठे गेलेला आहात आणि इथे तुमच्या लिगल तुमच्या बाजूनी आलेली आहे केस. सांगायचं राहिलं, तुमच्या बाजूनी केस आलेली आहे, डॉक्युमेंट सही केली ती तुम्ही परफेक्ट टाईमला केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला इथे येता येता तुमच्यामध्ये खूप बदल घडणार आहेत. सांगतंय कार्ड हे नवीन संधी, इन्कम वाढणे, पेंडिंग पेमेंट तुम्हाला मिळू शकतं, बिझनेस ग्रोथ होऊ शकते, फायनान्शियल स्टेबिलिटी जसं मी मगाशी सांगितलं तसं तुम्हाला ते दाखवू शकतं. स्थिर पैसा, तुमची जी पण काही कामं आहेत बिझनेसमध्ये जे तुम्ही आतापर्यंत अडथळे अनुभवत होतात किंवा तुम्हाला असं वाटत होतं की तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे, पैशाची चणचण आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की हे कार्ड तुम्हाला एक मार्ग दाखवतो. तुम्हाला एका ठिकाणी अडकून राहू नका, हे तुम्हाला हे कार्ड सांगतं. आणि तुम्हाला हे कार्ड सांगतं की तुमच्या जीवनामध्ये आता रस्ते त्याच्यासाठी ओपन होणार आहेत. नवीन क्लायंट, नवीन तुमच्याकडे कस्टमर्स येणार आहेत किंवा तुमच्यासाठी एखादं कोलॅबरेशनसुद्धा होऊ शकतं. बिझनेसवाले वगैरे आहेत, नोकरीसाठी तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे, तुमच्याकडे खूप समृद्धी वगैरे येईल. कोणाला जॉब नसेल, पैशाची तंगी असेल, त्याला जॉब लागला तर त्याच्यासाठी ते ॲबंडन्सच आहे, समृद्धीचं प्रतीक आहे हे कार्ड. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं, भावनिक समृद्धी येईल. स्वतःची प्रेमाची तुमच्या काळजी करा, तुम्हाला म्युच्युअल सपोर्ट मिळू शकतो. व्यक्तीसाठी म्हणतात ना की जी तुमची एखादी व्यक्ती आहे त्याच्यासाठी व्हॅल्युएबल टाईम तुम्ही द्याल. एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये एकमेकांना अधिक वेळ आणि प्रेम, ॲप्रिसिएशन मिळू शकतं. तुम्हाला वेळ द्या त्यांच्यासाठी. पर्सनल ग्रोथ तुमची आहे, मी पुरेसा आहे, मी पुरेशी आहे, ही भावना तुमच्यामध्ये उद्या येऊ शकते. ही भावना तुम्हाला सांगेल की मी सतत माझ्याकडे नाही, माझं हे झालं पाहिजे, यावर माझं लक्ष आहे. तर हे जे तुमचं स्केरिटी माइंड आहे, तर ते जे कार्ड सांगतं तुम्हाला, जे मिळालेलं आहे त्याच्यात तुम्ही हॅप्पी राहा. हे कार्ड तुम्हाला तेच सांगतं. तुम्हाला हे कार्ड सांगतं की तुम्ही जे मागत असलेली गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात. जसं मी पहिलं म्हटलं की मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे. तर तुमच्या ज्या जुन्या भीती आहेत, निगेटिव्हिटी आहे, गिल्ट आहे, जे तुमच्यासाठी काही चांगलं नाही, ते सगळं सोडून तुम्ही पुढे जा. तर हे कार्ड तुम्हाला सांगतं की फक्त तुम्ही हे कार्ड पैशाचं आहे म्हणून त्याच्या मागे लागू नका, तर इतर गोष्टी पण तुमच्या जीवनामध्ये आहेत. तर कार्ड तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नवीन समृद्धीची दारं तुमच्यासाठी उघडत आहेत. तुम्ही स्वतःच्या कडे लक्ष देऊ नका की माझ्याकडे ही कमतरता आहे. डाऊट घेत आहे स्वतःवरती डाऊट घेतल्यामुळे स्वतः शक्ती नाही, माझ्या स्वतःवरती माझा विश्वास नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या करता त्या तुम्ही सोडून द्या. स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा आणि स्वतःच्यावरती विश्वास ठेवा. स्वतः कॉन्फिडंट राहा. तुमची स्वतःची शक्ती तुम्ही स्वतः ओळखा. हे कार्ड तुम्हाला ते सांगतं. आणि ते पैसा घेण्यासाठी मी पात्र आहे, मी नोकरी करण्यासाठी पात्र आहे, मी बिझनेस करण्यासाठी पात्र आहे, मी लव्ह रिलेशनशिपमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी पात्र आहे, मी माझं जे शरीर आहे, माझ्या शरीरात सगळ्या चांगल्या गोष्टी घेण्यासाठी मी पात्र आहे. मी एक स्टुडंट आहे, तर माझ्या स्टुडंटसाठी मी जी पण मला तुम्ही विद्या द्याल त्या विद्येसाठी मी पात्र आहे, असा तुम्ही विचार करा. हे कार्ड प्रत्येक अशी गोष्ट तुम्ही रिसीव करा, तुमच्याकडे ती घ्या, मिळवा, ह्याच्यासाठी ते बसलेलं आहे. हे कार्ड तेच तुम्हाला सांगतं आहे. मग तुमच्यासाठी नवीन नवीन संधी येऊ शकतात, तर त्या संधी तुम्ही ओळखा आणि त्या संधी तुम्ही घ्या, तुमच्या त्या ग्रॅब करा. ॲबंडन्स आहे, प्रेम, पैसा, संधी, आत्मविश्वास, शांतता तुम्हाला मिळू शकते. जे पण आजारी लोक आहेत त्यांना शांतता मिळू शकते मनाला. त्यामुळे तुमचे हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये राहतील, जीवनामध्ये तुमच्या ग्रोथ येईल. हे कार्ड तुम्हाला तेच सांगतं. इन्व्हेस्टमेंट करायची आहे, करा ना. इथे तुम्ही करताय ना, कॉन्फिडन्सनी करा, नक्की तुम्हाला सक्सेस येईल. जिम जॉईन करताय, करा, नक्की तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील, तुम्ही हेल्दी बनाल. तुम्हाला असं वाटतंय एक दिवस डाएट सोडा, खा बिंदासमध्ये. हे तुम्हाला हे कार्ड सांगते. नवीन गोष्टी रिसीव करण्यासाठी तुम्ही तयार राहा. मी सगळ्या गोष्टी जे युनिवर्स माझ्यामध्ये चेंजेस घडवणार आहे त्या सगळ्या चेंजेससाठी मी रेडी आहे. हे तुम्हाला हे कार्ड सांगतं आहे. नुसतं पैशासाठी तर हे कार्ड तुम्हाला सांगत नसतं. तुमच्यातले जे म्हणतात ना नकारात्मक शक्ती आहेत, त्या नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी मी तयार आहे. माझ्या मनात आता नकारात्मक शक्ती येत नाही, याच्यासाठी हे तयार आहे जे कार्ड आहे ते. तर फक्त पैसा मिळवण्याच्या मागे लागू नका. पैसा आला तर त्याला योग्य प्रकारे मॅनेज करा.
कारण काय स्थिरता येणार आहे पैशाची, तर ते ॲबंडन्स येणार आहे, ते टिकवण्यासाठी प्रयत्न करा, हेही हे कार्ड तुम्हाला सांगतं. तर आपण जर का बघितलं करिअर वाईज, तर तुम्हाला स्टेबिलिटी मिळेल, कोणाचं इन्क्रीमेंट होऊ शकतं, कोणाला नवीन डेझिग्नेशन दिलं जाऊ शकतं, नवीन ऑर्डर येऊ शकते, त्यातून तुम्हाला पैसा मिळू शकतो. एकंदर फुलफिल तुम्हाला वाटू शकतं स्वतःच्या मनाला, तुम्ही तसं महसूस करू शकता स्वतःच्या मनामध्ये, असं तुम्हाला हे कार्ड सांगत आहे. तर नागोबा देवता आपल्याला हेच सगळे आशीर्वाद देत आहे. स्थिर धन संपत्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. पण जे धन येईल, जी लिगल केसमधून सुद्धा तुम्हाला धन येऊ शकतं, तुमच्या वंशपरंपरागत ज्या गोष्टी आहेत त्यातूनही धन यायचे चान्सेस आहेत. तर हे जे संकेत तुम्हाला मिळतात त्याला तुम्ही इग्नोर करू नका, आणि ते जर का धन वगैरे आलं तर ते नीट युटिलाइज करा असं तुम्हाला सांगितलं जातं. जसं आता म्हटलं त्यानुसार आपण एक टॅरो कार्डचा पण संदेश घेऊया. टॅरो कार्ड तुम्हाला सांगतं बघा, विश फुलफिलमेंट कार्ड आलं तुम्हाला, 9 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. विश फुलफिलमेंट आहे, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होणार आहेत. ज्याला प्रमोशन नाही, इथे म्हटलेलं तसं, ज्याला प्रमोशन नाही त्याला प्रमोशन मिळू शकतं, ज्याला काहीच गोष्टी मिळत नाही आहेत, सगळे जीवनामध्ये गोष्टी अडकून पडलेल्या आहेत, त्याचं इथे चेंजेस होणार आहेत ना लाईफमध्ये, त्यामुळे इथे त्याला ॲबंडन्स मिळणार आहे. तर इथे येईपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी मिळून जाणार आहेत. तर उद्या हे विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण करण्याच्या दिशेने तुमच्यासाठी रस्ते ओपन होत आहेत. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांचा आणि शिव परिवाराचा, तुम्हाला महादेवांच्या परिवाराचा हाच मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. फक्त एक आहे, कोणतीही गोष्ट तुम्ही कराल उद्याच्या दिवशी, तुम्हाला जर का उद्या म्हणतात ना एखादं चांगलं सक्सेस मिळालं तर तुम्ही हुरळून जायचं नाही आहे, अहंकार ठेवायचा नाही आहे स्वतःमध्ये, अहंकार बाजूला ठेवायचा आहे, हे कार्ड तुम्हाला ते सांगतं. आणि म्हणतात ना की एखादी गोष्ट, काही लोक आपल्याला नुसती वरून खूप छान दिसत असतात, पण त्यांच्या मनामध्ये काय आहे ती दुसरी बाजू आपण बघत नाही. तर हे कार्ड तुम्हाला सांगतं जसं तुमचं विश फुलफिलमेंट होणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही जे काही कष्ट केलेले आहेत ते तुम्ही बघितलेले नाही आहेत, किंवा तुमच्या समोरची व्यक्ती जर का तिची इच्छा पुरी झाली तर तुम्ही त्याच्या मागे त्यांनी केलेले कष्ट कधी बघत नाहीत. तसं तुमच्या बाबतीत होऊ शकतं. तर ओव्हरऑल तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं? नागदेवतांचा तुम्हाला आशीर्वाद, फुलफिलमेंटच्या दिशेने तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे, शिवपरिवाराचा तुम्हाला आशीर्वाद आहे. श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आहे. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकम यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मुक्षी यमामृतात, हे बोलून नक्की मी संपवते. नागदेवतांची पूजा करा, शिवलिंगावरती उद्या जल अर्पित करा, आणि नक्की टॅरोट बाय ममता चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माझे चॅनलला सपोर्ट करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा हे रीडिंग. आणि असं काही तुमच्याबरोबर झालं तर नक्की मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटच्या आतुरतेने वाट पाहते.